पारू, काय ग, काय झालं? काही नाही देवी, इथे सकाळपासून डावाडोळालाही फडफडायला लागलाय. अरे वा, म्हणजे आज तुझ्या घरात काहीतरी चांगली बातमी येणार. अगं, डावाडोळा फडफडणं शुभ असतं. बघ, मारुतीला एखादी लॉटरी वगैरेच लागते की काय? देवी आई, लॉटरी लागायला माझ्या बानं लॉटरी काढायला तर पाहिजे ना. मॅडम, बोल. हॅलो, बोला. काय? खरंच? ग्रेट ग्रेट, थँक्यू थँक्यू सो मच, थँक्यू. पारू, डावाडोळा तुझा फडफडतोय, पण आमच्या घरात चांगली बातमी आली आहे. कधी एकदा हे सगळ्यांना जाऊन सांगते असं झालंय. खरंच माझ्या घरची लक्ष्मी आली आणि चांगली बातमी घेऊन आली. पारू, जा सगळ्यांना हॉलमध्ये बोलव, मला त्यांना काहीतरी सांगायचं एकत्र. ये देवीचं दर्शन घे. आणि आदित्य आणि पारू दोघांनाही एकाच अवॉर्ड सेरेमनी मध्ये हे अवॉर्ड देणार आहेत. What? This is amazing. खरंच पारू सारखे ब्रँड एम्बॅसिडर ना दुसरं कोणी होऊच शकत नाही. खरंय. आणि अनुष्का, म्हणजे आईला असं वाटतंय की तू आल्यापासून घरात सगळं चांगलं होतं, पण खरं तर ना जेव्हापासून पारू या घरात आली आहे ना तेव्हापासून या घराची आणि आमच्या बिझनेसची खऱ्या अर्थाने भरभराट झाली. अगदी खरं आहे. याच मिठाईत विष टाकून तुला खायला घातलं असतं तर आजच माझ्या वाटेतला एक काटा दूर झाला असता. कॉंग्रॅच्युलेशन्स पारू. थँक्यू. तू तर खूप नाजूक आहेस. अगं अनुष्का, बाकीच्यांना सुद्धा दे मिठाई आणि सुरुवात माझ्यापासून कर. चल. हा, मला आवडते मिठाई. हे घ्या. थँक्यू. सर. थँक्यू. तुला? येस, वाय नॉट. काय लादायचं नाहीये तुला आदित्यवर? तू लग्नाबद्दल काहीतरी बोलत होतीस ना, मी ऐकलंय आता. नाही, तू बोलणार नाहीसच. ए सावित्री, काय बोलत होती? 1 मिनिटात बोलायचं. मी सांगते. मी मी म्हणजे मी मी असं म्हणत होते की मला मला स्वतःला आदित्य सरांवर लादायचं नाही. काय? वय म्हणजे 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 ते मालक आहेत, मी नोकर आहे आणि आम्ही दोघांनी एकत्र तो पुरस्कार घ्यायला जाणं बरं नाही दिसत ना. म्हणजे मलाच ते पटत नाही. आणि दामिनी मॅडम, तुम्ही सारखं म्हणत असता ना की पारू तू तुझी लायकी इसरत जाऊ नकोस. म्हणून मी सावित्री त्यांना तेच सांगत होते की मला नाही जायचं त्या कार्यक्रमाला. आणि तसं बी पुरस्कार किर्लोस्करांचा आहे, माझा काय बी अधिकार नाही त्यावर. देवी आई घेतील तो पुरस्कार
आणि नाहीच तर तुम्ही बी तो पुरस्कार घेतला तर चालेल. शेवटी तुम्ही बी किर्लोस्कर आहात ना. काय म्हणालीस तू? पारू परत बोल. जो पुरस्कार घ्यायला तुम्ही जा. पारू तू किती चांगली आहेस तुला माहितीये. काय बोललीस ही शपथ. मी इतके दिवस फक्त तुला वाईट साईड बोलत होते. तू ना खूप चांगली मुलगी आहेस, खूप चांगली. आतापर्यंत मी तुला जे काही बोलले ते विसरून जा. मला खरंच एकदा सांग ना, मी गेलेले चालणार आहे का खरंच? भाई दामिनी मॅडम, तुम्हीच घ्या तो पुरस्कार. हां, थँक्यू. आता तुम्हाला पण अशी अनाउन्समेंट ऐकायला मिळणार. येत आहेत हा पुरस्कार घेण्यासाठी किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीची मालकीण श्रीयुत दामिनी देवी किर्लोस्कर. थँक्यू सो मच.